मधील सर्व जनतेचे, सर्व नागरिकांचे, लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते की तिसऱ्यांदा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे। या 2.5 वर्षाच्या कालखंडात महायुतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि ते निर्णय जनतेला अत्यंत आवडलेले आहेत। जर लाडकी बहीण बघितली, उच्च शिक्षण बघितलं, बसचा प्रवास बघितला मोफत, आणि त्याचबरोबर युवकांसाठी हे सगळे जे निर्णय महायुती सरकारने घेतले ते जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतले। तुम्ही बघितलं असेल, मतदानाला मोठ्या प्रमाणात लाईन लावून यावेळेस मतदानाचा टक्कासुद्धा वाढलेला होता आणि त्यामुळे सगळ्या मतदारांचं मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला पुन्हा संधी दिली आहे आणि पुन्हा एकदा निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते। या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। अधिक लीड भेटलेला आहे, गेल्या वेळेपेक्षा अधिक लीड भेटलेला आहे। यावेळेसचा लीड अत्यंत चांगला मिळालेला आहे। खरं तर प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, वेगवेगळे उमेदवार असतात किंवा वेगळी प्रक्रिया असते, त्यामुळे या निवडणुकीत जे काय आपलं काम होतं 10 वर्षाचं विकास काम असतील आणि सगळ्यांनी झटून केलेली मेहनत असेल, यामुळे मला वाटतं यावेळेस चांगला असा लीड मिळालेला। तुमचं यशाचं गमक काय? यशाचं गमक म्हणजे प्रत्येकाशी संवाद साधणे। खरं तर आपण वेगळे काही कोणी आहोत असं न दाखवता प्रत्येकाशी मिक्स होऊन आपण प्रत्येकामध्ये बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यावर काम करणं, हे एकच मला वाटतं यशाचं गमक असेल। आमच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमी सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक नागरिकाशी नेहमी संवाद साधत राहा, त्यांच्या अडचणी समजून घ्या, त्याच पद्धतीने आम्ही इथे काम केलेलं आहे। सलग तिसऱ्यांदा आपण निवडून आलात, यंदा मंत्रिपद येईल का नाशिक पश्चिममध्ये? हे तर मी काही सांगू शकत नाही, कारण जे वरिष्ठ नेते असतील ते निर्णय घेतील। निश्चितच नाशिकला मंत्रिपद असणं हे आवश्यक आहे, ते नाशिकच्या हिताचा निर्णय नक्कीच घेतील। जय श्रीराम।